नवीन नागपूर प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत त्यांना आता दिलासा मिळाला आहे। नवीन नागपूर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना 5 पट मोबदला देण्यात येणार आहे। त्यामुळे 80% शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी सहमती दर्शवली आहे। समृद्धी महामार्गाजवळील नवीन नागपूर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना 5 पट मोबदला दिला जाणार आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांना प्रति एकर 1500 चौरस फूट प्लॉट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। नागपूरच्या लाडगाव परिसरातील कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर 1,57,00,000 रुपये दर निश्चित झालाय। तसंच ओलिताखालील जमिनीसाठी दर आणखी वाढवून दिला जाणार आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। त्यामुळे लाडगाव आणि गोधनी परिसरातील 80% शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी सहमती दर्शवली आहे। या नवीन नागपूर प्रकल्पासाठी एकूण 767 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे। त्यापैकी 703 हेक्टर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची सहमती मिळाली आहे। हा प्रकल्प नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून राबवण्यात येत आहे। आतापर्यंत कधी भूसंपादनानंतर त्यांना प्लॉट मिळायचे नाही, पण त्या नवीन नागपूरच्या कमर्शियल एरियामध्ये त्यांना प्लॉटिंग आम्ही देतो आहे, प्लॉट देतो आहे, दरही आम्ही देतो आहे। आणि त्यांनी सर्वांनी जी काही माझ्यासोबत चर्चा झाली, माननीय मुख्यमंत्री मोदी अशी चर्चा झाली, जे आम्ही त्यांच्यासमोर मांडलं त्या आधारावर त्यांनी आता सर्वांनी कन्सेंट दिलेला आहे। आता आम्ही लवकरच लँड ॲक्विजिशन करू आणि या सर्वांना योग्य मोबदला, त्यांना दिलेला प्लॉट हे सर्व देऊ आणि नव्या नागपूरचा संकल्प आम्ही पूर्ण करू। लवकर होईल। तर मी भूसंपादन मंत्री मीच असल्यामुळं आम्ही लवकर करणार आहे।